सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच पवित्र पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो उमेदवारांसमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून पोर्टलवरती OTP मिळत नसल्याच्या, अकाउंट ओपन होत नसल्याच्या आणि प्राधान्यक्रम डाउनलोड न होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत। हेल्पलाईनवरती वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय। 11 ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ आल्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण आहे। NDTV मराठीच्या बातमीनंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशननं महाराष्ट्र शिक्षण विभागाकडे मागणी केलेली आहे। पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमधील पसंतीक्रम प्रक्रियेला तात्काळ मुदतवाढ द्या अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशननं केली आहे। शिक्षण भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच आता पवित्र पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो उमेदवारांसमोर एक मोठं संकट उभं राहिलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून पोर्टलवरती OTP मिळत नसल्याच्या, अकाउंट ओपन होत नसल्याच्या आणि प्राधान्यक्रम डाउनलोड न होण्याच्या तक्रारी समोर येतात। हेल्पलाईनवरती वारंवार तक्रारी केल्यात या विद्यार्थ्यांनी मात्र दखल घेतली जात नाही असं उमेदवारांचं म्हणणं आहे। 11 ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ आलेली आहे, त्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। आणि आज दिवसभरात अनेक उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत। तरी आमचं शालेय शिक्षण विभागाला विनंती आहे की विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी असल्या कारणानं आपण येणाऱ्या काही दिवस 4-5 दिवस अजून मुदतवाढ देण्यात यावी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी। कारण का ही शिक्षक भरती ही फार मोठी शिक्षक भरती आहे आणि त्यामध्ये पात्र उमेदवार प्रचंड आहेत। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीत असल्या कारणानं त्यांना फॉर्म भरायला मिळालेला नाही, OTP मिळत नाहीये, सर्व्हर डाऊन आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। तर आमची शालेय शिक्षण विभागाला कळकळीची विनंती आहे की आपण अजून 4 ते 5 दिवस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी। या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भरती प्रक्रिया सुरू होते आणि त्यात आता तांत्रिक अडचणींमुळे हे विद्यार्थी कशा पद्धतीनं संकटामध्ये सापडलेले आहेत आणि जेव्हा NDTV मराठीनं या संदर्भातली बातमी दाखवली त्यानंतर दखल घेऊन कशी प्रक्रिया सुरू झाली आहे? तृप्ती, जर आपण बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना या पवित्र पोर्टलवरती करावा लागतोय। OTP मिळत नाहीयेत, अकाउंट ओपन होत नाहीयेत, अशा अनेक अडचणी खरं तर त्यांना भेडसावत आहेत। दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं की काल देखील आम्ही रात्रभर खरं जागून होतो, मात्र आम्हाला OTP मिळाला नाहीत, अनेक अडचणी आहेत। हेल्पलाईन मेलवरती देखील मेल केल्यावरती कोणताही रिस्पॉन्स मिळत नाहीयेत आणि एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे खरं विद्यार्थी मानसिक तणावात आहेत। आता 11 तारीख म्हणजे 11 ऑगस्ट ही तारीख जवळ येते, मात्र अनेक हजारो विद्यार्थी खरं तर या भरती प्रक्रियेपासून आता वंचित राहत आहेत की काय, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर खरं तर ही भरती होतीये। सध्या जर आपण बघितलं तर पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम नोंदवताना अनेक उमेदवारांना या अडचणी येत आहेत। दरम्यान 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट एवढाच खरं तर कालावधी देण्यात आला होता आणि या कालावधीमध्ये सुद्धा अशा अडचणी येत आहेत। जवळपास 30,209 रिक्त पदांसाठी हे उमेदवार खरं तर ही स्पर्धा परीक्षा देणार आहेत, मात्र अशा अडचणी येत आहेत। दरम्यान आता NDTV मराठीने बातमी दाखवल्यानंतर जे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन आहेत त्यांनी देखील शिक्षण विभागाकडे मागणी ही केलेली आहे की ही जी शिक्षण भरती प्रक्रिया राबवली जाते तो जो पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम प्रक्रिया आहे तिला मुदतवाढ द्या अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे आता एकंदरीतच शिक्षण विभाग, दादा भुसे जे या खात्याचे मंत्री आहेत ते याबाबत खरं तर काय निर्णय हा घेत आहेत, विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि यासोबतच सर्व्हरवरती खरं तर अडचणी येण्याचं नक्की कारण काय आहेत? कारण साहजिकच आहे की कुठेतरी एकाच वेळी हजारो विद्यार्थी खरं तर या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत, त्यामुळे खरं तर या अडचणी देखील येत असाव्या। मात्र आता शिक्षण विभाग यावरती काय स्पष्टीकरण देत आहेत, विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी काय प्रयत्न हे केले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चित अवघे 3 दिवस हातामध्ये आहेत, त्यामुळे या मागणीची दखल घेतली जाते आणि विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रांजल, संपूर्ण माहिती करता।